मराठा आरक्षणासाठीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरणार आहे आणि सरकारनं शब्द पाळावा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत केलं। 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं यावरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, तर थोडी वेळ वाढवून देण्याची मागणी गिरीश महाजनांनी शनिवारी केली होती। परिणामी नवा तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालंय। अंतरवाली सराटीतल्या बैठकीसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते, त्यामुळे एखाद्या जाहीर सभेचं स्वरूप या ठिकाणाला प्राप्त झालं। सकाळपासूनच मराठा समाज बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू होती। आरक्षणाच्या अनुषंगाने विविध विषय आणि आंदोलनाचं स्वरूप यावर विचार मंथन करण्यात आलं। त्यानंतर दुपारी 3 वाजता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा माध्यमांसोबत संवाद साधला। 23 डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होतं। ते 23ला 17च्या ऐवजी 24च्या आतच करायला असं म्हणलं नाही आम्ही की 24 डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार आहे। आज करायची तर 23 पर्यंत करायला, कारण आम्हाला कळू द्या 24 डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे, त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण देतात का। सरकारने दिलेला शब्द पाळावा याचा मनोज जरांगे पाटलांनी पुनरुच्चार केला। मराठा समाजाला विचारून आंदोलनाची आगामी दिशा ठरवणार असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं। सरकारला 1 तासाचाही वेळ वाढून देणार नाही यावर ठाम असल्याचंही जरांगे पाटलांनी सांगितलं। 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही, परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक शनिवारी गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। सरकारला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय, त्यामुळे जरांगेंनी 24 तारखेच्या अल्टिमेटम बाबत पुन्हा विचार करावा आणि सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती महाजन यांनी केली होती। मात्र जरांगे पाटलांनी 1 तासही वाढवून देणार नसल्याची भूमिका घेतली आहे। परिणामी राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे। आम्ही ज्या गतीने काम करतो आहे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे, त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे। आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमलेला आहे, ते आता कामाला लागले आहेत। परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्ष नेमले, सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करतायत। मराठा आरक्षणासाठी दिलेल्या अल्टिमेटमची तारीख आता जवळ येत चालली आहे। मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं दिलाय। आता अल्टिमेटम आणि सरकारचा शब्द याचा मेळ कसा बसणार हाच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पुढची बातमी, चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये मनोज जरांगे यांच्या निषेधाचा ठराव संमत करण्यात आला। त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जरांगेंना वेद, ओबीसींकडून निषेध, जरांगेंच्या धमक्यांविरोधात एल्गार, ओबीसी परिषदेत निषेधाचा ठराव, फरक पडत नाही, जरांगेंचा पलटवार।